अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याला शेतकऱ्यांनी 12 वर्षापूर्वी शेतीचा दर 40 ते 50 लाख रुपये प्रति एकर होता। शेतकऱ्यांनी केवळ कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी अमरावती व रेल्वे विभागाने दिले होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावात दिल्या। मात्र कारखाना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी परप्रांतीय नागरिकांची नेमणूक केली। मात्र जमिनी देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना डावललेले आता हे शेतकरी आक्रमक झाले। जोपर्यंत नोकरी देणार नाही तोपर्यंत या कारखान्याचे उद्घाटन होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। आमची नेमकी मागणी होती की आमची जमीन घेऊन 12 वर्ष झाले। आज रेल्वे प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी आम्हाला लेखी दिलाय की आम्हाला नोकरी मिळणार। एक तर आमचं कवडीमोल भावात जमीन गेली, फक्त 6 लाख रुपये एकर आम्हाला भाव देण्यात आला। आज 12 वर्ष होऊन गेले तरी आम्हाला नोकरी मिळाली नाही। माननीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, खरगे, मुकुरा, बनसळ सगळ्यांना आम्ही भेटलो। 3 GM लालवानी, यादवजी आणि सिंह सर यांना पण भेटून आलो। आता आम्हाला असं कळलं की काही दिवसात माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या जमिनीचं उद्घाटन होणार आहे। जिथपर्यंत आम्हाला नोकरी मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही उद्घाटन होऊ देणार नाही। त्यासाठी आम्हाला काहीतरी करायला लागलं तरी चालेल, बस हेच आमची मागणी आहे। कारण की स्थानिकांना रोजगार देणार आहे म्हणे असं पेपरमध्ये आलं होतं की 5,000 रोजगार दिला, पण आमच्या 42 शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, आम्हालाच रोजगार मिळाला नाही तर आम्ही करायचं तरी कसं? आमचा भाऊ आहे जो MIDCमध्ये कामाला जातो, मग आम्ही करायचं कसं? फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला नोकरी लवकरात लवकर मिळावी, तेव्हा त्याच्यानंतरच हे उद्घाटन होणार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।